शहरात सध्या एमएससीबी तर्फे स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती करण्यात येत असून यामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त झाले असल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे आज अभियंता यांना निवेदन देण्यात आले। निवेदन देत असताना अधिकाऱ्यांच्या कॅबिनमध्ये राष्ट्रपती, पंतप्रधान या दोघांच्या फोटो व्यतिरिक्त राष्ट्रीय महापुरुषांचे फोटो दिसून आले नाही। त्यामुळे पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्याला विचारले असता लवकरच महापुरुषांचे फोटो कॅबिनमध्ये लावण्याची अधिकाऱ्यांनी ग्वाही दिली। असे झाले मीटर असे बदलून जात होते। आपण घरी आहे नाही आहे लावून चालला होतो। हे भैया विषय हा आहे या ठिकाणच्या महापुरुषाचे फोटो असतात। नाही चाललाय ते नेमकं विषय काय झाला ते ह्या विषय अत्यंत गंभीर। आता जसं स्मार्ट मीटर बसवताय, आता माझ्याकडे मीटर आहे ते आज चालू नाही का? चालू आहे ना, आपण मीटर भरतोय रेग्युलर। हे बसवायची गरज काय? ते मेसेज येत आहेत एखाद्याला जर समजा बीपी शुगर असेल जाईल ना, ती पुचकून तू घेऊन टाक तुझे मेन येतो आज त्याला त्याला पाठवायचं झालं का? आपण निवेदन दिलं, काय विषय होता? आज महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता यांची वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने भेट घेतली। गेल्या शनिवारपासून औरंगाबाद शहर आणि जिल्ह्यामध्ये महावितरण मार्फत एक 48 तासामध्ये स्मार्ट मीटर बसवून घ्या असा एक मेसेज व्हायरल होतोय। महावितरणच्या वेबसाईटवरून व्हॉट्सअपवर तो मेसेज येतोय। सर्वसामान्य ग्राहकांमध्ये या महावितरण बद्दल जो असंतोष आहे, महावितरणचे दडपशाहीचं धोरण या औरंगाबाद शहर जिल्ह्यामध्ये अवलंबित आहे, याचा विरोध म्हणून आज वंचित बहुजन आघाडीचे शिष्टमंडळांनी मुख्य अभियंता यांची भेट घेतली। मुख्य अभियंता यांना आम्ही समज दिली की याच्यानंतर औरंगाबाद शहरामध्ये कुठलाही स्मार्ट मीटर ग्राहकाच्या परवानगीशिवाय बसवलं जाणार नाही आणि जर तसं जर झालं तर वंचित बहुजन आघाडी त्या या सगळ्या गोष्टी हाणून पाडील असा इशारा आज महावितरणचे मुख्य अभियंता यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिला। त्याचप्रमाणे मुख्य अभियंता यांच्या चेंबरमध्ये फुलेशाह आंबेडकरांचा फोटो आम्ही जेव्हा तिथं निवेदन द्यायला गेलो, चर्चा करायला गेलो, तर त्याच्या चेंबरमध्ये फुलेशाह आंबेडकरांचा फोटो सुद्धा नव्हता। तो फोटो सुद्धा त्यांनी येत्या 2 दिवसात लावावा, नाही तर त्याच्या खटाखटाक आंदोलन मग वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्याला करण्यात येईल असा इशारा देऊन आम्ही आज बाहेर आलो। येत्या 2 दिवसामध्ये तो चेंबरचे फोटो लावून त्या ज्या स्मार्ट मीटर बद्दल जे लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालाय त्याबद्दल तो स्पष्टीकरण पेपरमध्ये देणार असल्याचं त्यांनी आज आमच्या शिष्टमंडळाला सांगितलं। त्यांच्याबरोबर झालेल्या चर्चेने आपण समाधानी आहात? नाही, सध्या त्यांनी जी केलेली चर्चा आहे ते प्रशासकीय लेवलवर त्यांनी लोकांना म्हणजे कुठेतरी वाटी लावायचं, आपण ज्याला म्हणतो कोणाला पाणी पुसायचं, असं त्यांनी मोगम उत्तर खुर्चीवर बसून दिलेलं आहे। परंतु त्या याच्याशी आम्ही काही समाधानी नाही। त्यांनी जर हे 2 दिवसामध्ये स्पष्टीकरण देऊन हे मीटर लावायचं थांबवलं नाही तर वंचित बहुजन आघाडी त्या स्मार्ट मीटरचा होळी या कार्यालयासमोर केल्याशिवाय राहणार। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सर्व वीज ग्राहकाला आव्हान करण्यात येते की जर समजा तुमच्या एरियामध्ये त्या तुमच्या एरियाचे शाखा अभियंता असतील, लाईनमन असतील, हे जर स्मार्ट मीटर बसवण्यासाठी तुम्हाला जर आग्रह करणार असेल, जबरदस्ती करणार असेल, तर माझी सर्वसामान्य जनतेला, वीज ग्राहकाला आव्हान आहे तर वंचित बहुजन आघाडीचे आमचे त्या वार्डातले वार्ड अध्यक्ष, त्या शहरातले शहराध्यक्ष, ग्रामीण भागामध्ये असतील सर्कल अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्ह्याचे पदाधिकारी यांच्याशी संबंधित वीज ग्राहकांनी संपर्क साधावा। त्यांचं स्मार्ट मीटर बसवून दिले जाणार नाही, त्यांनी आहे तेच जुनं मीटर ठेवलं जाईल ही गॅरंटी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही देतोय। सर्वसामान्य ग्राहकांनी जर समजा अशी काही सत्य होणार असेल तर ते वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून द्यावे असं आव्हान मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला